हॅलो एव्हरीवन. आपण स्टडी करतोय सायन्स पार्ट फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर दॅट इज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि त्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पिरियॉडिक प्रॉपर्टीचा स्टडी केलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यातील दोन प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेल्या आहेत. वन इज द व्हॅलन्सी अँड अनदर वन इज ॲटॉमिक साईज. या दोन अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेल्या आहेत. सो आता त्याच्यातील एक रिमेनिंग जी प्रॉपर्टी राहिलेली आहे ती म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. या पिरियॉडिक प्रॉपर्टीचा स्टडी आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. ओके, सो खूप महत्त्वाची असणारी ही पण एक पिरियॉडिक प्रॉपर्टी आहे दॅट इज द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, खूप सोपं आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण व्हॅलन्सी असेल, बरोबर आहे. ती व्हॅलन्सी आपल्या ग्रुपमध्ये कशा पद्धतीनं चेंज होते, बरोबर आहे, आणि पिरियडमध्ये कशा पद्धतीनं ती चेंज होते याचा आपण स्टडी केलेलं होतं. थोडंसं ते रिवाईज करूयात आणि हा जो आजचा पार्ट आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं परत समजून घेऊयात. ओके, सो बघा, मला सांगा व्हॅलन्सी. एक तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सो व्हॉट आर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. ओके, आउटरमोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम. म्हणजे कोणत्या पण ॲटममध्ये त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किंवा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ते म्हणजे त्याचे काय असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यावरूनच त्या एलिमेंटची व्हॅलन्सी काय केली जाते, डिटरमाइन केली जाते. सो आपल्या एक गोष्ट लक्षात आली होती त्या दिवशी की आपण बघितलं होतं ग्रुपमध्ये. ओके, आपल्याला माहिती आहे आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 18th ग्रुप आहेत, बरोबर आहे. म्हणजे 18 ग्रुप आहेत. त्याच्यातला आपण कोणताही ग्रुप जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी. म्हणजे जे इलेमेंट्स एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात त्या सगळ्यांची जी व्हॅलन्सी असते ते काय असते, एकसारखीच असते. म्हणजे जर समजा हायड्रोजनची एक असेल तर लिथियमची पण एकच असेल, सोडियमची पण एकच असेल, पोटॅशियमची एकच असेल. लक्षात येते. किंवा तुम्ही कोणताही ग्रुप घेतलात तरी त्या ग्रुपमध्ये ज्या त्या फर्स्ट एलिमेंटची जी असेल ती त्याच्या ग्रुपमधील सगळ्याच एलिमेंटची व्हॅलन्सी तीच असणार आहे. जर 2 असेल तर सगळ्यांचीच 2 असेल, जर 3 असेल तर सगळ्यांचीच व्हॅलन्सी ही पण 3च असणार आहे. सो द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी. असं का? बिकॉज सेम आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. कारण त्याच्यामध्ये असणारे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण काय आहेत, सेमच आहेत. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर काय केलं, आता हे झालं ग्रुप्सच्या बाबतीतलं. ओके, सो त्यानंतर काय केलं आपण, पिरियड्समध्ये बघितलं काय होतं. पिरियड, देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपल्याला माहीत आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आता किती पिरियड्स आहेत, देर आर 7 पिरियड्स. सो फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, फोर्थ पिरियड, ओके, फिफ्थ, सिक्स्थ अँड 7th पिरियड. जर आपण या कोणत्याही पिरियडमध्ये बघितलं तर व्हॅलन्सीचा जर आपण विचार केला तर काय आहे त्याच्यामध्ये, व्हेरिएशन कसं आहे. सो आपल्याला सांगता येईल व्हॅलन्सी बघा, इन अ पिरियड सांगताना आपण कसं सांगणार आहोत किंवा लिहिताना कसं लिहिणार आहोत, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी इन्क्रीजेस 1 to 4 देन डिक्रीजेस 4 to 0. असं आपण 2 पिरियड त्या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले होते. थर्ड पिरियड पण आपण बघितलेला होता आणि सेकंड पिरियड पण आपण पाहिलेलं होतं, बरोबर आहे. सो या 2 गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या लक्षात आलेल्या असतील. त्यानंतर आपण जी दुसरी पिरियॉडिक प्रॉपर्टी स्टडी केली ती म्हणजे ॲटॉमिक साईज. ओके, आणि ॲटॉमिक साईजचा आपण विचार करताना त्या ठिकाणी पहिल्यांदा काय सांगितलं आपण की ॲटॉमिक साईज इज डिटरमाइन्ड बाय द ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ॲटॉमिक साईज ही जी कन्सेप्ट आहे ती मुळातच कशावरती डिपेंड आहे, किंवा ॲटॉमिक रेडियस इज डिपेंड्स ऑन ॲटॉमिक रेडियस असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मग आता ही जी ॲटॉमिक रेडियस आहे ती काय आहे बरं, तर इट इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम. म्हणजे जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसपासून आउटरमोस्ट शेलपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते म्हणजे काय असणार आहे, ॲटॉमिक रेडियस असणार आहे. ॲटॉमिक रेडियस. सो आपण काय सांगतो मग, इफ द ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस देन द ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजेस.
बरोबर आहे. हां, इफ द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस देन द ॲटॉमिक साईज इज ऑल्सो डिक्रीजेस. बरोबर आहे, हे पण आपण पाहिलेलं आहे. मग आता त्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती काय, की आता ॲटॉमिक साईज जी आहे ते ग्रुपमध्ये कशा पद्धतीनं व्हॅरी करते आणि पिरियडमध्ये कशा पद्धतीनं व्हॅरी करते हे आपल्यासाठी अभ्यासणं खूप महत्त्वाचं होतं. सो आपण जर ग्रुपमध्ये बघितलं तर काय होतं, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ॲडेड. न्यू शेल्स आर ॲडेड, नवीन नवीन काय होतात त्याच्यामध्ये शेल्स ॲड होत असतात. आणि इफ देर आर न्यू शेल्स आर ॲडेड द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल्स आर इन्क्रीजेस. आणि हे जे डिस्टन्स आहे तेच म्हणजे काय असणार आहेत, ॲटॉमिक रेडियस. आणि इफ द ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस देन द ॲटॉमिक साईज इज ऑल्सो इन्क्रीजेस, हे आपण पाहिलेलं आहे. पण पिरियडमध्ये मात्र सिच्युएशन काहीतरी वेगळी तयार झालेली होती. काय बघितलं होतं आपण पिरियडमध्ये, आठवत आहे का? हां, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट न्यू इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेम शेल. म्हणजे नवीन इलेक्ट्रॉन्स सेम शेलमध्ये काय होत जातात, वाढत जातात. नो न्यू शेल्स आर ॲडेड इन अ पिरियड. म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये किंवा कोणत्याही पिरियडमध्ये न्यू शेल्स ॲड होत नाहीत. ओके, समज में आया? हां, फक्त काय होतात, न्यू इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेम शेल. अँड इफ देर आर न्यू इलेक्ट्रॉन्स or number of electrons are added to the same shells, they are pulled by the nucleus. किंवा त्यांच्यावरती न्यूक्लिअर फोर्स काय होत असतो, जास्त अप्लाय होत असतो. आणि तो न्यूक्लिअर फोर्स अप्लाय झाल्यामुळं ते काय करत असतात, पुल्ड बाय द न्यूक्लियस. म्हणजे ते न्यूक्लियसकडून काय केले जातात, ओढले जातात. आणि त्याच्यामुळं काय होतं, जे डिस्टन्स आहे न्यूक्लियसपासून आउटर मोस्ट शेलपर्यंत ते डिस्टन्स काय होतं, डिक्रीज होतं. आणि ते जर डिस्टन्स डिक्रीज होत असेल तर ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस अँड देअरफोर और हेन्स ॲटॉमिक साईज इज ऑल्सो डिक्रीजेस. अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपण स्टडी केलेल्या आहेत. सो तुम्हाला याच्यावरती जो क्वेश्चन विचारला जाणार आहे तो असणार आहे गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी. काय असणार आहे, गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी. मग ते आपल्या नोट्समध्ये पण त्याची व्यवस्थित त्या पॉईंटशी अरेंजमेंट करून दिलेली आहे. समज में आया? पण हे सगळं वाचण्या अगोदर तुम्ही याचं उत्तर दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही शोधायला गेला या सायंटिफिक रिझनचा आन्सर. ओके, ज्यावेळेस तुम्ही एक्झरसाईजचा अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तिथं जे तुम्ही ज्या गोष्टींचा अभ्यास करणार आहात, नवनीतमधला करताल किंवा बाकी टार्गेट असेल, ओके, किंवा बाकी जे मार्केटमध्ये अदर बुक्स असतील, सोल्युशन्स असतील, त्यामधून या सायंटिफिक रिझनचे ज्यावेळेस तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात त्यावेळेस त्याच्या अगोदर तुम्हाला हा जर कन्सेप्ट समजलेला असेल तर ते लिहिणं, ते वाचल्यानंतर तुम्हाला समजणं हे खूपच सोपं जाणार आहे. ओके, सो लास्ट वन जी प्रॉपर्टी आता आहे ती कोणती असणार आहे, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आणि त्याचा आपल्याला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. सो कॉन्सन्ट्रेट हिअर, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. परत आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी, बेसिक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आपण बघूयात मेटॅलिक. बघा, दोन शब्द या ठिकाणी आहेत. एक काय आहे मेटॅलिक अँड अनदर वन इज नॉन मेटॅलिक. अनदर वन इज नॉन मेटॅलिक. हे तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेची गोष्ट आहे. सो मेटॅलिक. ओके, मेटॅलिक ही जी एक प्रॉपर्टी आहे, ओके, बेसिकपासून जाऊयात आपण. ही प्रॉपर्टी आपल्याला कोण शो करणार आहे, तर ही प्रॉपर्टी कोण शो करणार आहे, ओनली मेटल्स. ओके, मेटल्स आपल्याला काय करणार आहेत, मेटॅलिक प्रॉपर्टी शो करणार आहेत. आणि ही जी नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी आहे, ही नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी आपल्याला कोण शो करणार आहेत, हां, नॉन मेटल्स शो करणार आहेत. कोण शो करणार आहेत, नॉन मेटल्स. सो मेटॅलिक कॅरेक्टरचा आपण जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी मेटल्स नेसेसरी आहेत. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला कोण महत्त्वाचे आहेत, नॉन मेटल्स महत्त्वाचे आहेत. आपण काय करूयात, या मेटलसाठी काही त्याचे एक्झाम्पल्स बघूयात. जर आपण याचं फेमस एक्झाम्पल बघितलं तर ते आयर्न आपल्याला माहीत आहे, किंवा कॉपर असेल, बरोबर आहे, किंवा मॅग्नेशियम असेल, हां, ॲल्युमिनियम असेल, लक्षात येते, किंवा लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, बरोबर आहे, कॅल्शियम असेल. दीज आर द ऑल मेटल्स. शो मी असं म्हणेल तुम्हाला एकदम म्हणजे शॉर्टमध्ये मी तुम्हाला फक्त सांगतो. हे आपण खूप हे एक्सप्लेन करणार आहोत. हे जे आहेत हे सगळेजण काय करतात, मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. ओके, मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे हे अजून तुम्हाला मी सांगितलेलं नाही आहे. पण मी फक्त तुम्हाला काय सांगतोय की मेटॅलिक कॅरेक्टरसाठी आपल्याला कोण गरजेचे आहेत, मेटल्स, कारण यांच्याकडेच ते फक्त असणार आहे मेटॅलिक कॅरेक्टर. आता हे जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते कुणाकडे असणार आहे, नॉन मेटल्सकडे असणार आहे. कुणाकडे असणार आहे, नॉन मेटल्स. सो नॉन मेटल्स त्यांचे एक्झाम्पल काय असणार आहेत, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे,
ओके, फ्लोरीन आहे, निऑन आहे, फॉस्फरस आहे, ओके, सल्फर आहे, क्लोरीन आहे, ऑर्गॉन आहे. ओके, हे सगळे काय आहेत, दीज आर द ऑल नॉन मेटल्स. आणि हे नॉन मेटल्स काय करणार आहेत, आपल्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शो करणार आहेत. कसली कॅरेक्टर शो करणार आहेत, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शो करणार आहेत. पण आता आपल्याला खूप महत्त्वाचा क्वेश्चन या ठिकाणी आहे की व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर अँड व्हॉट इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. यासाठीच आपण काय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ओके, सो बघूयात व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर. व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर, व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, सो बघा आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय आपण एक्झाम्पल्स घेऊयात. हां, सोडियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे आणि ॲल्युमिनियम आहे. हे तिन्ही पण काय आहेत, मेटल्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं हे मेटल्स असल्यामुळं हे काय करणार आहेत, आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर शो करणार आहेत. ओके, दे शोज द मेटॅलिक कॅरेक्टर. आता काय करूयात आपण, हा जो सोडियम आहे तो बघूयात आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नेसेसरी आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्याला फर्स्ट 20 एलिमेंट चांगले पाठ करायचे ते याच्यासाठी. ओके, हां, सो सोडियम हॅविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. मॅग्नेशियम असेल तर काय आहे 282. ॲल्युमिनियम असेल तर 283. ओके, हे त्यांचं काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला लक्षात येईल पहिली जी ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये 2 2 2 असे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार ते काय आहेत, फुलफिल आहेत. त्यानंतर दुसरी जी ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये पण 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी पण किती आहे, 8च इलेक्ट्रॉनची आहे. पण तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जर बघितलं तर त्याची कॅपॅसिटी आपण काय म्हणतो, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ यम शेल इज 18 इलेक्ट्रॉन्स. ओके, पण आपण ते लिहिताना मात्र किती लिहितो, 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये लिहितो. सो इथं एकच इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आहेत, या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन आहेत. सो आपल्याला या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन पाहिजे होते पण आहेत मात्र 1 2 आणि 3. मग आता सोडियम काय करतो, बघा सोडियम काय करतो, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे ना तो काय करतो, दुसऱ्याला देऊन टाकतो. 1 इलेक्ट्रॉन काय करतो, दुसऱ्याला देऊन टाकतो. दुसऱ्याला देऊन टाकतो याचा अर्थ त्याला म्हटलं जातं तो लूज करतो. इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. बघा सोडियम इलेक्ट्रॉन म्हणजे सोडियम लूजेस इट्स इलेक्ट्रॉन असं आपण म्हणणार आहे. मॅग्नेशियम पण काय करतो, त्याच्याकडे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते पण काय करतो, लूजच करतो. हा ॲल्युमिनियम पण काय करतो, त्याच्याकडे असणारे जे हे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण काय करतो, लूजच करतो. सो खूप महत्त्वाचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. मेटल्स हॅव ऑलवेज टेंडन्सी किंवा मेटल्स हॅव ऑलवेज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. ओके, त्यांच्याकडची जी ऑलवेज टेंडन्सी आहे ती काय आहे, टू लूज इलेक्ट्रॉन्स. ते कायम काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन्स लूजच करणार आहेत. हीच त्यांची काय असणार आहे, एक टेंडन्सी असणार आहे. ओके, हे त्यांचं एक स्पेशल कॅरेक्टर असणार आहे की मेटल, आपण तो मेटल त्याच्यावरूनच तर आयडेंटिफाय करणार आहोत. जे जे काही इलेमेंट्स असतील ते जर इलेमेंट्स आपले इलेक्ट्रॉन्स लूज करत असतील, दुसऱ्याला डोनेट करत असतील, दुसऱ्याला देऊन टाकत असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, तो मेटल आहे. समझ में आ रहा है क्या. ओके, सो मेटल्स शो ऑलवेज टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स किंवा मेटल हॅज अ टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे कोणताही मेटल असेल तर त्याच्याकडे कोणती टेंडन्सी असते, तो इलेक्ट्रॉन काय करत असतो, ऑलवेज लूजच करत असतो. तो कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. सो बघा आता थोडासा आपण विचार करूयात या ठिकाणी. ओके, थोडासा आपण विचार करूयात सोडियमला. आता एक एक जण बघूयात आपण. ओके, सोडियम असेल 281 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हा 1 इलेक्ट्रॉन तो काय करणार आहे, दुसऱ्याला देऊन टाकणार आहे. आपण बघा आता इलेक्ट्रॉन जे आहेत, इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतात रे, इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतात रे, हां नेगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स असतात का पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स असतात, तर इलेक्ट्रॉन्स आर नेगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स. सो आपण हा विचार करूयात की सोडियमच्या बाबतीत इलेक्ट्रॉन जर आपण पाहिले तर ते किती होते रे, 11 होते. बरोबर आहे, कारण तोच काय आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. हां, मग इथं काय करूयात आपण, हे जे निगेटिव्ह सायन्स आहेत, निगेटिव्ह सायन्स जे आहेत ते निगेटिव्ह सायन्स काय करूयात आपण 11 दाखवूयात. ओके, म्हणजे तुमच्या हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 असे 11 इलेक्ट्रॉन्स मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेले आहेत, शो केलेले आहेत. समज में आ रहा है. हां, आता बघा
जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आपल्याला माहीत आहे त्याच्या न्यूक्लियसमध्ये तेवढेच नंबर ऑफ काय असतात, प्रोटॉन्स पण असतात. आणि प्रोटॉन्स पण किती असतील, 11. आणि प्रोटॉन्सवरती कसला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो प्लस, असे प्लस प्लस किती असणार आहेत रे, 11च असणार आहेत. बरोबर आहे का, लक्षात येते का ही गोष्ट, बघा बरं तुमच्या. हां, हे प्लस प्लसवाले पण किती असणार आहेत, 11च असणार आहेत. सो मला असं म्हणायचं आहे, लक्षात घ्या. आता इथं काय सिच्युएशन आहे, म्हणजे ही सिच्युएशन अगोदर होती, पण आता ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन लूज केला जाईल, एक इलेक्ट्रॉन काय केला जाईल, लूज केला जाईल. सो बघा, हा एक इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे, हा एक इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे. सो काय होते बघा, हे याला या पद्धतीनं काय होत असणार आहे, हां, न्यूट्रल करणार आहे. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे जर आपण बघितलं या ठिकाणी, न्यूट्रल करणार आहे म्हणजे काय, तर हा पण एक पॉझिटिव्ह आहे, हा पण एक निगेटिव्ह, हा पण एक पॉझिटिव्ह, हा पण एक निगेटिव्ह. अशा पद्धतीनं आपल्याला इथपर्यंत स्ट्रक्चर दिसून येईल. पण इथं एक पॉझिटिव्ह चार्ज मात्र रिमेनिंग. ओके, वन पॉझिटिव्ह चार्ज इज रिमेनिंग हिअर. एक पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला या ठिकाणी शिल्लक राहिलेला दिसेल. ओके, वन पॉझिटिव्ह चार्ज. सो एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळं सोडियमची काय परिस्थिती झालेली आहे की त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहिलेला आहे, जो त्याच्या आपण काय करणार आहोत, डोक्यावरती दाखवणार आहोत. सो आता ज्यावेळेस सोडियम त्याचा एक इलेक्ट्रॉन लूज करतो त्यावेळेस त्याचं जे स्ट्रक्चर तयार होतं ते आपण स्ट्रक्चर अशा पद्धतीनं दाखवतो, Na+. आणि हा जो प्लस तयार झालेला आहे, तो पॉझिटिव्ह आयन आहे. तो कसला आयन आहे, पॉझिटिव्ह आयन आहे, पॉझिटिव्ह आयन. आणि या पॉझिटिव्ह आयनलाच काय नाव दिलं जातं, हां, काय नाव दिलं जातं, कॅटायन. काय म्हटलं जातं, कॅटायन. सो पॉझिटिव्ह चार्ज इज नोन ॲज द कॅटायन. लक्षात घ्यायचं. सो मी असं म्हणणार आहे, सोडियम लूजेस इट्स इलेक्ट्रॉन अँड फॉर्म कॅटायन. बघा, सोडियम लूजेस इट्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म कॅटायन. सोडियम ऑलवेज त्याचा जो इलेक्ट्रॉन असणार आहे तो डोनेटच करणार आहे, लूजच करणार आहे. आणि जो चार्ज तयार करणार आहे तो चार्ज कसला तयार होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. का पॉझिटिव्ह चार्ज तयार होतोय, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अगोदर काय सिच्युएशन होती, 11 निगेटिव्ह चार्जेस होते, 11 पॉझिटिव्ह चार्जेस होते. पण आता काय होतं, एक इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज गेला. सो एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा होणार आहे. जो एक्स्ट्रा होणार आहे तो या ठिकाणी आपण डोक्यावरती त्याच्या लिहिणार आहोत. आणि डोक्यावरती त्याच्या आपण लिहिलं की त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, कॅटायन. काय म्हणणार आहोत, कॅटायन. सो सोडियमचा कॅटायन तयार झालेला आहे. कॅटायन म्हणजे काय असणार आहे, पॉझिटिव्ह आयन असणार आहे. कॅटायन म्हणजे काय असणार आहे, पॉझिटिव्ह आयन असणार आहे. आपण दुसऱ्या जरी एखाद्या मेटलच्या बाबतीत ही परिस्थिती आपण बघितली तर ती काय असणार आहे, सिमिलरच असणार आहे. दुसऱ्या जरी मेटलच्या बाबतीत ती परिस्थिती बघितली तरी सिमिलरच असणार आहे. एक्झाम्पल आपण बघूयात आणखीन एक, मॅग्नेशियम 282. लक्षात येते. तर याच्याकडे बघा काय आहेत, 12 हे काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि 12 काय असणार आहेत, प्रोटॉन्स असणार आहेत. सो देर आर 12 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड ऑल्सो 12 नंबर ऑफ प्रोटॉन्स. पण सिच्युएशन काय होती बघा, हे 2 इलेक्ट्रॉन्स दिले जातील म्हणजे लूज केले जातील. बरोबर आहे. सो मॅग्नेशियम लूजेस इट्स इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मॅग्नेशियम काय करणार आहे, त्याचे इलेक्ट्रॉन्स लूज करणार आहे. आणि जर का 2 इलेक्ट्रॉन दिले, अगोदर काय सिच्युएशन होती, जे निगेटिव्ह चार्जवाले होते ते किती होते रे, 12च होते. बरोबर आहे. निगेटिव्ह चार्जवाले होते ते किती होते, 12च होते. बरोबर आहे की नाही. हां, निगेटिव्ह चार्जवाले होते ते किती होते, 12च होते. हा निगेटिव्ह चार्ज, हे टोटल किती होते, 12 होते. आणि पॉझिटिव्ह चार्जवाले पण किती होते, 12 होते. पण सिच्युएशन काय आहे बघा, या 12मधून, बरोबर आहे, या 12मधून मॅग्नेशियम आहे, या 12मधून किती लूज झालेले आहेत, 2 लूज झालेले आहेत इलेक्ट्रॉन. सो या ठिकाणी हे जे प्लसवाले आहेत ते किती एक्स्ट्रा होणार आहेत, 2 एक्स्ट्रा होणार आहेत. म्हणून मॅग्नेशियमच्या डोक्यावरती 2+ असं येणार आहे. मॅग्नेशियमच्या डोक्यावरती काय येणार आहे, 2+. म्हणजे हे 2 त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आहेत. हेच आपण अशा पद्धतीनेही लिहू शकतो, मॅग्नेशियम ++ किंवा मॅग्नेशियम 2+. आणि हे जे प्लसवाले आहेत यांनाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह आयन असं म्हणतो. काय म्हणतो, पॉझिटिव्ह आयन. किंवा त्यालाच एक नाव आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, कॅटायन. काय म्हणतो, कॅटायन. लक्षात घ्यायचं आहे. सो याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. मेटल्स काय करत असतात, त्यांच्याकडे जे असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑलवेज काय करत असतात, लूजच करत असतात. आणि ते कॅटायन तयार करत असतात. आता नॉन मेटलची परिस्थिती आपण थोडीशी बघूयात की नॉन मेटल जे आहेत ते काय करतात. ओके, नॉन मेटलमध्ये
फेमस एक्झाम्पल आपण घेऊयात, दॅट इज द क्लोरीन. क्लोरीन विच हॅज द ॲटॉमिक नंबर 17. ओके, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं 287. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे आता इथं 8 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, बरोबर आहे, पण आहेत किती रे, 7च इलेक्ट्रॉन आहेत. सो त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, ओके, त्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन नेसेसरी आहे. सो 1 इलेक्ट्रॉन कुणाकडून तरी घेतला जाईल. लक्षात येतं आहे, 1 इलेक्ट्रॉन कुणाकडून तरी घेतला जाईल, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतला जाईल. 1 इलेक्ट्रॉन काय केला जाईल, ॲक्सेप्ट केला जाईल, असं आपण म्हणणार आहे. ॲक्सेप्ट केला जाईल, बरोबर आहे, दुसऱ्याकडून घेतला जाईल. 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन काय होणार आहे रे, एक्स्ट्रा होणार आहे. 1 इलेक्ट्रॉन काय होणार आहे, एक्स्ट्रा. बघा ना आता इलेक्ट्रॉनचा जर आपण विचार केला तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती होते रे, अगोदर 17च होते. प्रोटॉन्स पण किती असतील, 17च असतील. ओके, प्रोटॉन्स पण किती असतील, 17च असतील. पण आता काय सिच्युएशन आहे बघा, 1 इलेक्ट्रॉन घेतलाय म्हणजे +1 करू का मी आता येतं. ओके, +1 केलंय मी आता. सो +1 केलं म्हणजे इलेक्ट्रॉन किती झाले रे, 18. प्रोटॉन किती झाले, 17च. ओके, सो 1 काय म्हणणार त्याला आपण 1 नेगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस. ओके, 1 नेगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस. सो तो जो 1 नेगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झालेला आहे तो कसा दिसणार आहे, आपला क्लोरीनच्या डोक्यावरती दिसणार आहे, Cl- असं दिसणार आहे. आणि हा जो मायनस आहे त्याला आपण काय म्हणतो, नेगेटिव्ह आयन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, नेगेटिव्ह आयन. ओके, पण याला एक सुंदर नाव आहे आपल्याकडे आणि ते म्हणजे काय असणार आहे, ॲन आयन. काय असणार आहे, ॲन आयन. ओके, ओनियन नाही, काय ए आहे हे. ओके, ॲन आयन. ॲन आयन असणार आहे म्हणजे तो म्हणजे तो काय होणार आहे, कॅट आयनच्या अपोजिट म्हणजे निगेटिव्ह असणारा तयार होणार आहे. आपण बघितलं होतं कॅट आयन कसला असतो, पॉझिटिव्ह आयन असतो. कॅट आयन इट इज द पॉझिटिव्ह आयन अँड ॲन आयन इट इज द नेगेटिव्ह आयन. या ठिकाणी नेगेटिव्ह आयन तयार होतो. का बरं त्याच्यावरती तो निगेटिव्ह चार्ज तयार झालेला आहे, का तयार झालेला आहे, बिकॉज न्यू इलेक्ट्रॉन्स. ओके, न्यू इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्टेड म्हणजे नवीन इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले जात आहेत. आणि हे जे ॲक्सेप्ट करण्याची प्रॉपर्टी आहे, ही ॲक्सेप्ट करण्याची प्रॉपर्टी कोण दाखवणार आहे रे, कोण शो करणार आहे आपल्याला, तर ते कोण शो करणार आहे, नॉन मेटल्स शो करणार आहेत. बिकॉज नॉन मेटल्स हॅव ऑलवेज अ टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स अँड टू फॉर्म द ॲन आयन्स. लक्षात येते, म्हणजे नॉन मेटल्स जे आहेत त्यांच्याकडे एक प्रॉपर्टी कायम असणार आहे, ती म्हणजे ते नेहमी काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहेत आणि त्यांच्या स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज म्हणजे ॲन आयन फॉर्म करणार आहेत. समज में आ रहा है क्या. ओके, मेटल्स म्हणलं की जो जरा दानशूर आहे. लक्षात येतं, मेटल्स. ओके, मेटल्स जो काय आहे दानशूर आहे, तो दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देणार आहे. ओके, त्याच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन आहेत. पण विषय असा आहे की नॉन मेटलच्या बाबतीत मात्र ते दानशूर नाहीत. ते काय करतायत, ते घ्यायलाच बसलेत. म्हणजे कुणाकडून इलेक्ट्रॉन मिळतील त्यांच्याकडून ते काय करणार आहेत, ॲक्सेप्ट करणार आहेत. सो अजून जर हे तुम्हाला समजलं नसेल तर एकदम चांगल्या पद्धतीनं मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. सो लक्ष द्यायचं आहे. आणखीन बघा आता सोडियमचा विचार करूयात आपण. 281 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. क्लोरीनचा विचार केला तर 287. बघा आता या ठिकाणी सिच्युएशन काय आहे, हा 1 इलेक्ट्रॉन सोडियम काय करणार आहे, देऊन टाकणार आहे. आणि तो काय करतो, या क्लोरीनलाच तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. मग आता क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन दिला की सोडियम काय तयार होत असेल रे, Na+. बरोबर आहे, सोडियम काय तयार होतो, Na+. Clनं 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं तो काय होतं, Cl-. आणि सो हे प्लस आणि मायनस हे न्यूट्रल होतं आणि याच्यातून एक नवीन कंपाऊंड तयार होतं, दॅट इज द NaCl. NaCl मीन्स त्याला आपण काय म्हणतो, सोडियम क्लोराईड. त्याला आपण काय म्हणतो, सोडियम क्लोराईड. दॅट इज आवर टेबल साल्ट. ओके, हेच काय आहे, आपलं टेबल साल्ट आहे. NaCl तयार होतं. बघा किती महत्त्वाचं कंपाऊंड तयार होते. ज्यावेळेस असं इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यामुळं काय होतं, या ठिकाणी एक कंपाऊंड तयार होतं आणि त्यालाच आपण सोडियम क्लोराईड या नावाने ओळखतो. सो हे जे कंपाऊंड्स तयार होतात ते कंपाऊंड्सच मुळात कसे तयार होतात, तर इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाल्यामुळं. हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कशामध्ये होतात, तर जे मेटल्स असतात, मेटल्स असतात. बघा आता तुमच्या लक्षात यायला लागलेलं असेल, हे मेटल्स काय करतात, ऑलवेज इलेक्ट्रॉन्स काय करत असतात रे, डोनेट करत असतात. आणि हे इलेक्ट्रॉन्स कुणाला डोनेट करतात, तर ते नेहमी कुणाला डोनेट करतात रे, नॉन मेटल्सला डोनेट करत असतात. बघा आता कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागलेला आहेत का.
ओके. सो आता याच्यावरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मेटल म्हटल्यानंतर ते काय करणार आहेत, ऑलवेज डोनेट इलेक्ट्रॉन्स, ऑलवेज लूज इलेक्ट्रॉन्स. आणि नॉन मेटल म्हटल्यानंतर ऑलवेज ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. समझ में आ रहा है कुछ? हां ठीक आहे. सो मग आता आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पाहायचं होतं. ऑलरेडी आपण ते स्टडी केलेलं आहे. बघा समजलं का तुम्हाला काय असेल तर हे जे मेटल्स आहेत जे ते इलेक्ट्रॉन लूज करतायत, दिस इज नोन ॲज द मेटॅलिक कॅरेक्टर. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणणार आहोत. आणि हे जे नॉन मेटल्स आहेत ते नेहमी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतायत. सो दिस कॅरेक्टर इज नोन ॲज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर कशा पद्धतीनं ग्रुपमध्ये व्हॅरी होतं आणि पिरियडमध्ये व्हॅरी होतं याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो लेट्स सी. बघूयात आपण. बघा आता पहिल्यांदा ग्रुपमध्ये आपण विचार करूयात. पहिला जर ग्रुप आपण विचारात घेतला तर या ठिकाणी सुरुवातच कोणापासून आहे, हायड्रोजनपासून आहे, लिथियम आहे, त्याच्यानंतर सोडियम आहे आणि त्यानंतर पोटॅशियम आहे. बाकीचे आपल्याला नेसेसरी नाही आहेत. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, याचं 2 1 आहे, बरोबर आहे, 2 8 1 आहे, याचं काय आहे 2 8 8 1 असं आहे, बरोबर आहे. हा काय करणार आहे, हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणाला तरी देणार आहे, किंवा हायड्रोजन काय करतो काही वेळेस अशी प्रॉपर्टी दाखवतो कुणाकडून तो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट पण करू शकतो. पण बहुधा मात्र ओके मॅक्झिमम टाईम तो काय करत असतो, त्याच्याकडे असणारा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो काय करत असतो, दुसऱ्याला देऊनच टाकत असतो. ओके हां. लिथियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतोय, लूज करतोय म्हणायचं त्याला. ओके. सोडियम लूजेस इट्स इलेक्ट्रॉन. ओके. अँड पोटॅशियम लूजेस इट्स इलेक्ट्रॉन. मग हे इलेक्ट्रॉन लूज करत असतील, बरोबर आहे, लूज करत असतील तर आपल्याला माहीत आहे हे सगळेच इलेक्ट्रॉन लूज करत आहेत. किंवा आपण हे जे नंतरचे जे इलिमेंट्स आहेत ते जरी बघितले, आपण ते जरी स्टडी केले तर आपल्याला हेच लक्षात येईल की हे काय करत असतात, इलेक्ट्रॉन लूजच करत असतात. पण या लूज करण्यामध्ये कसं आहे बघा, हायड्रोजनपेक्षा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे लिथियममध्ये सेकंड ऑर्बिटमध्ये असलेला तो जास्त म्हणजे जास्त फास्ट किंवा जास्त इझिली तो काय केला जातो, लूज केला जातो. मी तुम्हाला सोपं सांगतोय, ते एक्सप्लेन करून सांगणार आहे. हा पटकन दिला जातो. ओके. त्याच्यापेक्षा जास्त हा जो तिसऱ्या ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन आहे तो आणखीनच जास्त पटकन दिला जातो. ओके. पोटॅशियममध्ये जो लास्ट ऑर्बिटमध्ये आहे हा तो आणखीनच जास्त पटकन रिलीज केला जातो किंवा लूज केला जातो. का बरं असं, नेमकं हे काय चाललेलं आहे बघा तुमच्या लक्षात येते का. आपल्याला माहिती आहे आता हा न्यूक्लियस आहे, बरोबर आहे, रिजिड असतो. आता हे माहीत झालेलं आहे आपल्याला. ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट, ही थर्ड ऑर्बिट, बरोबर आहे. लक्षात घ्या इथं जर समजा एक इलेक्ट्रॉन आहे तर याच्यावरती न्यूक्लिअर फोर्स असणार आहे. ओके. बाय द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. त्या न्यूक्लियसकडून त्याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय झालेला असणार आहे. मग आता लक्षात घ्या त्याला तो काय करणार आहे, बाइंड करून ठेवणार आहे. काय करणार आहे, बाइंड करून ठेवणार आहे. जर समजा या ठिकाणी असा एक इलेक्ट्रॉन असेल तर याच्यावरती पण फोर्स अप्लाय असणार आहे, याच्यावरती पण फोर्स अप्लाय असणार आहे. पण लक्षात घ्या या ठिकाणी समजा इलेक्ट्रॉन आहे पण या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती पण फोर्स अप्लाय असणार आहे. पण इथला हा जो पहिल्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉनवरती फोर्स जो अप्लाय आहे तो जरा जास्त असणार आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जास्त असणार आहे, पण पहिल्यामध्ये खूपच जास्त, त्याच्यापेक्षा थोडासा कमी, त्याच्यापेक्षा नंतर कमी, अशा पद्धतीनं हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो अशा पद्धतीनं अप्लाय झालेला असतो. सो बघा आता हा जर इकडच्या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये असेल आणि त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये असेल तर तो इझिली लूज करायला तो सोपा जाणार आहे. समझ में आ रहा है कुछ. सो हा इलेक्ट्रॉन आहे तो काय केला जाईल, इझिली लूज केला जाईल, पटकन सोडला जाईल. पण याच्यातला मात्र सोडला जाईल का, अजिबात नाही. किंवा अजून अशी सिच्युएशन असेल या चौथ्या ऑर्बिटमध्ये एखादा इलेक्ट्रॉन आहे तो पण पटकन लूज केला जाईल. समझ में आ रहा है का बघा. आणि जेवढ्या लवकर तो इलेक्ट्रॉन दिला जाईल तेवढं त्याच्याकडे आपण म्हणणार आहे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आहे. काय असणार आहे, तेवढं त्याच्याकडे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आहे. सो आपण काय म्हणणार आहे बघा, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार आहे, इनक्रीजेस. ओके. मेटॅलिक कॅरेक्टर हे काय होत असणार आहे, इनक्रीज होत असणार आहे. त्याच्या उलटा आपण बघूयात, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होत असणार आहे, ते डिक्रीजेस होत असणार आहे. पण आपण बघितलं ग्रुपमध्ये आपल्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दिसणारच नाही, तरी पण आपण काय म्हणणार आहोत, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ओके. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. आता लक्षात घ्या आपण काय करूयात, पिरियडमध्ये बघूयात. ओके. सेकंड पिरियड बघूयात. सेकंड पिरियडची सुरुवातच कशापासून होते, लिथियमपासून होते. ओके. लिथियम, त्यानंतर कोण आहे, बेरिलियम. ओके. त्यानंतर आहे बोरॉन, कार्बन,
नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. अशा पद्धतीनं हा काय आहे आपला सेकंड पिरियड आहे. बरोबर आहे. याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते काय आहे 2 2 1 बरोबर आहे, 2 2 बरोबर आहे, 2 3 2 4. बघा हे तुमचं पाठ व्हायला पाहिजे. 2 5 2 6 ओके, 2 7 आणि 2 8. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला लागलेली असेल, इथं एक इलेक्ट्रॉन आहे, हा इझिली लूज केला जाईल. पण इथं बघा आता इलेक्ट्रॉन्स वाढायला लागले आहेत, फोर्स वाढायला लागलेला आहे. इलेक्ट्रॉन्स वाढायला लागले आहेत, फोर्स वाढायला लागलेला आहे. इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड, ओके, फोर्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड, न्यू इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड अँड ऑल्सो फोर्स आर ऑल्सो इन्क्रीजेस. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या वेळेस नवीन इलेक्ट्रॉन्स ॲड होत आहेत त्याच वेळेस न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो पण काय होतो, इन्क्रीजच होतोय. हे पण काल आपण कुठं तर बघितलेलं होतं. या ठिकाणी बघा 5 इलेक्ट्रॉन होते, 6 झाले, 7 झाले आणि 8 झाले. म्हणजे हे काय करूयात आपण स्ट्रक्चरली थोडंसं बघूयात. हा काय आहे बघा न्यूक्लियस. काय आहे न्यूक्लियस, फर्स्ट ऑर्बिट्स आणि सेकंड ऑर्बिट अशा या ठिकाणी काय आहेत आपल्याला दोनच ऑर्बिट पाहायला मिळतात. बरोबर आहे. हां, मग बघूयात आपण या ठिकाणी. सो बघा आता हा न्यूक्लियस आहे. इथं आपल्याला माहिती आहे दोनच इलेक्ट्रॉन आहेत पहिल्या ऑर्बिटमध्ये, हे दोन आपण दाखवले. आता काय करूयात बेरिलियमच्या बाबतीत नाही, लिथियमच्या बाबतीत बघूयात. हा एक इलेक्ट्रॉन झाला, बरोबर आहे, हा एक इलेक्ट्रॉन झाला. या दोघांवरती तर फोर्स अप्लाय असणार आहे, फक्त आपण याचा विचार करूयात. याला फोर्स अप्लाय केलेला आहे न्यूक्लियसकडून, बरोबर आहे. आता काय करूयात, बेरिलियमचे 2 आहेत लास्ट ऑर्बिटमध्ये, त्याच्यामुळे हा एक दाखवूयात. त्याच्यावरती फोर्स वाढला, बघा लक्षात घ्या, फोर्स वाढला का. हां, आणखीन एक इलेक्ट्रॉन्स ॲड झाला, फोर्स पण ॲड होतोय, बरोबर आहे. एक इलेक्ट्रॉन वाढलेला आहे, फोर्स पण वाढलेला आहे. अजून एक इलेक्ट्रॉन वाढलेला आहे, फोर्स वाढतोय. ओके, इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन्स आर इन्क्रीजेस, देन द न्यूक्लिअर फोर्स, न्यूक्लिअर चार्ज इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे या ठिकाणी काय होतंय बघा, जर इलेक्ट्रॉन्स वाढत असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इन्क्रीजेस, देन द न्यूक्लिअर फोर्स इज ऑल्सो इन्क्रीजेस. आणि म्हणून हे इलेक्ट्रॉन इझिली लूज केले जाणार नाहीत. लक्षात येते. सो बघा आता या ठिकाणी हा एक आणि हा एक म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले रे, 2 इलेक्ट्रॉन झाले. किती इलेक्ट्रॉन झाले, 2 इलेक्ट्रॉन झाले. बघा हां, किती इलेक्ट्रॉन झाले, 2 इलेक्ट्रॉन झाले. लक्षात घ्या. बघा लक्षात येत नसतील तर हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. इथं 7 इलेक्ट्रॉन झाले का बघा बरं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, बरोबर आहे. आता रेडनं दाखवते आपण. हां बघा बरं, आता काय होतंय त्याच्यावरती जो हे 7 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 अजून एक दाखवूयात या ठिकाणी. हा एक 7 इलेक्ट्रॉन झाले, तर याच्यावरती फोर्स काय होणार आहे, जास्त अप्लाय होणार आहे. जसे जसे इलेक्ट्रॉन्स या लास्ट ऑर्बिटमध्ये इन्क्रीज होतील त्या पद्धतीनं त्याच्यावरती न्यूक्लिअर फोर्स पण तेवढा जास्त अप्लाय होणार आहे. त्यामुळे ते इझिली लूज होणार नाहीत, ते लूज होणारच नाहीत. सो त्याच्यामुळं ते सोडले जाणार नाहीत. आणि जर का इलेक्ट्रॉन लूज केले जात नसतील तर ते काय होणार आहेत, ॲक्सेप्ट केले जाणार आहेत. आणि ॲक्सेप्ट केले जाणार आहेत याचा अर्थ त्या ठिकाणी हां कोणतं कॅरेक्टर असणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे. कसलं कॅरेक्टर असणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे. बघा लक्षात येते का. सो आपण काय म्हणणार आहे बघा, आता इथं हे जे 2 आहेत ना पहिले, हे 2 पहिलेच म्हणजे काय आहेत, दीज आर द मेटल्स. आणि हे बाकीचे रिमेनिंग सगळे जे आहेत ते काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. सो आपण जर बघितलं पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला लक्षात येईल, लेफ्ट साईडला बऱ्यापैकी काय आहेत, मेटल्स आहेत आणि राईट साईडला काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. सो मेटॅलिक कॅरेक्टर इकडंच फक्त इन्क्रीज झालेलं असेल आणि इकडं जर आपण विचार केला तर ते लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज झालेलं असेल. काय झालेलं असेल, डिक्रीज झालेलं असेल. सो आपण काय म्हणणार आहे बघा, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट metallic character decreases and non-metallic character increases because these are the all non-metals. बघा हे जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर आपल्या बुकमध्ये जे हे दिलेलं आहे, ओके, हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात येणार आहे. बघा आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येते का. ओके, बाकीचं जे लिहिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष न देता फक्त हा पिरियॉडिक टेबल त्याचं जे एक आयडियल स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, फक्त त्याकडे लक्ष द्या. ओके, हां मग बघूयात आपण. बघा आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल जे मेटल आहेत ते काय केलेलं आहेत, अशा पद्धतीनं रेडमध्ये लिहिलेले आहेत. मेटल जे आहेत ते काय केलेलं आहेत, अशा पद्धतीनं रेडमध्ये दाखवलेले आहेत. आणि जे मेटॅलॉइड आहेत या ठिकाणी तुम्हाला हे मेटॅलॉइड दिसतील, झिगझॅग लाईनमध्ये दिसतील. कशामध्ये दिसतील, झिगझॅग लाईनमध्ये. आणि हे झिगझॅग लाईनमध्ये काय आहेत, झिगझॅग लाईनच्या जे पलीकडचे आहेत बघा राईट साईडला,
राईट साईडला हे जे सगळे आहेत दीज आर द ऑल नॉन मेटल्स. ओके. आणि त्याच्या ह्या झिगझॅक लाईनच्या, ही झिगझॅक लाईन आहे, त्याच्या लेफ्ट साईडचे जे हे सगळे रेड कलरमधले दिसतात एक्सेप्ट वन हायड्रोजन, कारण हा काय असतो नॉन मेटल असतो. हे बाकीचे सगळे काय आहेत, हां मेटल्स. दीज आर द ऑल मेटल्स. सो आपण काय म्हणणार आहे बघा, आपण जर असा विचार केला, हा ॲरो मार्क पण आपल्याला दाखवलेला आहे, मग आपल्याला सांगता येऊ शकतं मेटॅलिक कॅरेक्टर आपण इकडून इकडं जाताना म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे रे, डिक्रीज होणार आहे. आणि कसलं कॅरेक्टर वाढणार आहे, इकडं काय वाढते नॉन मेटल्स. सो कसलं कॅरेक्टर वाढणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे. ओके, समज में आ रहा है क्या देखो. आणि हे जे ग्रुप्स आहेत या ग्रुप्समध्ये काय सिच्युएशन आहे बघा, फ्रॉम टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस असं आपण म्हणणार आहोत. पण आपल्याला महत्त्वाचं काय आहे, पिरियडमधलं महत्त्वाचं आहे की पिरियडमध्ये काय सिच्युएशन आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस आणि मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, डिक्रीजेस होते. ओके. सो हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट होता. हेच आणखीन आपल्याला ज्या पुढं कन्सेप्ट शिकवणार आहोत उद्याच्याला आपण जे बघणार आहे म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये, त्यामध्ये पण यातल्या आणखीन काही गोष्टी येणार आहेत. त्यावेळेस पण हे आपण चांगल्या पद्धतीने अजून एक्सप्लेन करून सांगणार आहोत. ओके, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थांबूयात. थँक्यू.